काही जणींच्या नशिबात ना नुसतं राजेशाही थाटात जन्माला यायचं आणि दुसऱ्यांच्या जीवावर चरत पडायचं एवढंच लिहिलेलं असतं बाई. लग्न झालंय की माहेराहून एखादी म्हैस या घरात आणून बांधलीये हेच कळेनासं झाले मला. सकाळचे 9 वाजले होते आणि मोठ्या जाऊबाई अलकाचे हे विषारी शब्द सातपुते परिवाराच्या भिंतींना चिरत अख्ख्या गल्लीत गुंजत होते. अलकाने हा टोमणा मारताना गॅसवरचा चहाचा पातेला इतक्या जोरात ओट्यावर आपटला की चहा बाहेर पडला. अलका स्वभावाने अत्यंत कडक, संशयी आणि तोंडात येईल ते बोलणारी स्त्री होती. लग्नाला 12 वर्ष झाल्यामुळे घरातील प्रत्येक कोपऱ्यावर तिची हुकुमशाही चालत होती. स्वयंपाकघराच्या उंबरट्यावर लहान जाऊ सायली भीतीने थरथर कापत उभी होती. तिचे लग्न होऊन अवघे 6 महिने झाले होते. रात्री ऑफिसचे काम उशिरापर्यंत चालल्यामुळे आज तिला उठायला अवघा अर्धा तास उशीर झाला होता. सायली अत्यंत साधी, सुजाण आणि कोणाचेही मन न दुखावणारी मुलगी होती. सायलीला दारात उभी राहिलेली पाहताच अलकाने आपले दोन्ही हात कमरेवर ठेवली आणि आपली जिभेची कात्री अधिकच तिखट केली. काय ग सायली, अजून झोप झाली नाही का तुझी? की माहेराहून गाद्या तक्के आलेत म्हणून सासरच्या घरात डोळा जास्तच लागतोय? अहो जरा इकडे बघा सासूबाई, आपल्या या नवीन सुनेचे नखरे. हिला वाटतं ही अजूनही हिच्या बापाच्या घरासारखी इथेही गाढवासारखी झोपून राहील. सकाळी उठून उंबरटा पुजायचा असतो, देवाचं करायचं असतं. हे असल्या शिकलेल्या पोरींच्या डोक्यात कसं शिरणार? यांच्या बापाने फक्त यांना नटून थटून मोबाईलवर बोटं फिरवायला शिकवले, घराची अब्रू आणि पद्धत सांभाळायला नाही. अलकाचे हे अत्यंत खालच्या पातळीचे शब्द ऐकून सायलीच्या काळजाचे तुकडे झाले. तिच्या डोळ्यातून गळागळा अश्रू वाहू लागले. आपल्या आईवडिलांबद्दल आणि स्वतःबद्दल इतके घाणेरडे टोमणे ऐकूनही ती गप्प होती, कारण तिला घरात वाद वाढवायचा नव्हता. ती पदराने डोळे पुसत अत्यंत दिनवाण्या आवाजात हात जोडून म्हणाली, अहो ताई, प्लीज माझ्या आईवडिलांना मध्ये आणू नका ना. काल रात्री ऑफिसचं खूप काम होतं म्हणून. अरे गप्पच ती तुझी कारकुनी जीभ घेऊन. अलका सायलीच्या अंगावर धावून जात ओरडली, ऑफिसचं काम म्हणे, 2 पैसे काय कमवायला लागली? हिला वाटतं हिने आबाळच हाताने धरले. तुझ्या त्या 2 पैशांच्या पगाराची माज तुझ्या बापाच्या घरी ठेव सायली. या सातपुत्यांच्या घरात माझी सत्ता चालते. माझ्या शब्दाबाहेर इथे पान हलत नाही. तुझी ही श्रीमंती आणि ऑफिसचे नखरे माझ्या पुढे चालणार नाहीत. पहिल्याच दिवशी तुझ्या आईने तुला वटणीवर आणून सासरी पाठवायला हवं होतं, पण न शिकलेल्या आईची लेक ती. तिला काय अक्कल असणार? अलकाच्या क्रूरतेने आणि निष्ठुरपणे सायलीच्या माहेरचा आणि तिच्या आईचा उद्धार करत होती. ते ऐकून घरातल्या कोणाचेही रक्त उसळले असते. अलकाची जीभ जणू विष ओकत होती. सायली मात्र तिथेच उभी राहून हुंदके देऊन रडत होती. तिचे संपूर्ण शरीर भीतीने आणि अपमानाने थरथर कापत होते. या घरात आल्यापासून सायलीने कधीच कोणाचा अनादर केला नव्हता. आजारी सासूबाईंची सेवा करण्यापासून त्या अलकाच्या मुलांचे कपडे धुण्यापर्यंत ती प्रत्येक काम हसतमुखाने करायची. ऑफिस सांभाळून ती घरासाठी जीवाचे रान करत होती. पण आज अलकाने तिच्या आत्मसन्मानाचे धिंडवडे काढले होते. सायलीची ती केविलवाणी अवस्था पाहून दगडालाही पाजर फुटला असता इतकी तिची कीव येत होती. बघा आता कशा रडण्याच्या नौटंकी सुरू झाल्यात. अलका खोचकपणे हसून सासूबाईंकडे पाहत म्हणाली, वरून अगदी गाईसारख्या भोळ्या दाखवतील आणि आतून घर फोडायला निघतील. पण लक्षात ठेव सायली, जोपर्यंत मी या घरात जिवंत आहे तोपर्यंत तुझी ही रडण्याची नाटकं आणि घर फोडण्याची डाळ इथे शिजणार नाही. नीट सरळ राहायचं, नाहीतर गाशा गुंडाळून परत माहेरी पाठवून देईल. सायलीला आता तिथे उभे राहणे असह्य झाले. आपला असा जाहीर अपमान सहन न झाल्याने तिने तोंड पदराने झाकले आणि ती धावतच आपल्या खोलीत निघून गेली. खोलीचा दरवाजा आतून बंद करून ती बेडवर पडून ढसाढसा रडू लागली. तिचे हृदय पिळवटून टाकणारे हुंदके संपूर्ण घरात ऐकू येत होते. स्वयंपाकघरात अलका मात्र अजूनही जिभेला धार लावत उभी होती.
जणू तिने एखादे मोठे युद्ध जिंकले होते. पण तिच्या या अवाजवी अहंकारामुळे आणि विषारी जिभेमुळे जिभेला हाड नाही आणि जावांना जोड नाही या म्हणीचा एक भयानक आणि क्रूर चेहरा आज सर्वांसमोर आला. सायली खोलीत जाऊन दरवाजा बंद करून रडत होती. सायलीच्या रडण्याचा आवाज जसा जसा खोलीतून येत होता तसं तसं हॉलमध्ये बसलेल्या सासूबाईंच्या डोक्याची शिर सणसणत होती. त्या हळूहळू चालत स्वयंपाकघराच्या उंबरट्यावर आल्या. अलका अजूनही तोंडाने पुटपुटत डबे आवरावर करत होती. सासूबाईंनी अत्यंत शांत पण गंभीर आवाजात हाक मारली, अलके. अलकाने मागे वळून पाहिली. तिला वाटले सासूबाई नेहमीप्रमाणे तिच्या सुरात सूर मिसळतील. ती म्हणाली, बघा ना सासूबाई, आजकालच्या पोरींचे चोचले. 4 शब्द काय सुनावली की लगेच खोलीत जाऊन कडी लावून घेतल्या. जीभ आवर तुझी अलके. सासूबाईंचा आवाज संपूर्ण घरात घुमला. आजपर्यंत सासूबाई अलकावर कधी एवढ्या मोठ्या आवाजात ओरडल्या नव्हत्या. अलकाच्या हातातली पळी गळून खाली पडली. सासूबाई पुढे आल्या आणि अलकाच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाल्या, काय ग, मगाशी काय म्हणालीस तू सायलीला? माहेरून आणलेली म्हैस बापाच्या घरी गाढवासारखी झोपत होती. अलके, विसरलीस का गो तुझे दिवस? 12 वर्षांपूर्वी जेव्हा तू या घरात लग्न करून आली होतीस तेव्हा पहिल्या वटपौर्णिमेला तू दुपारी 12 वाजेपर्यंत ताणून दिली होतीस. तेव्हा मी तुला एकदा तरी बोलले होते का ग की तुझ्या आईबापाने तुला काय शिकवले? अलकाचा चेहरा एकदम पांढरा फटफटीत पडला. तिच्याकडे काहीच उत्तर नव्हते. सासूबाई तिथेच थांबल्या नाहीत. त्या अधिकच संतप्त होऊन म्हणाल्या, सायली शिकलेली आहे, ऑफिस सांभाळते, पण तरीही 6 महिन्यात तिने कधी या घराचा अपमान केला नाही. रात्री ती 2 वाजेपर्यंत जागी राहून लॅपटॉपवर डोळे फोडत होती. हे मी माझ्या उघड्या डोळ्यांनी पाहिले. आणि ती उठायला अर्धा तास उशीर झाली तर तू तिच्या मृत आईच्या संस्कारावर बोलतेस, तिला वटणीवर आणायची भाषा करतेस. अगं, वटणीवर तर तुला आणायला हवं, कारण तुझ्या या जिभेला हाडच शिल्लक राहिलेली नाही. तितक्यात सायलीचा नवरा सुधीर, जो ऑफिसला जायच्या तयारीत होता, तोही बाहेर आला. आपल्या बायकोचा असा अपमान झालेला पाहून त्याचा चेहरा रागाने लाल झाला होता. तो सरळ अलकासमोर गेला आणि म्हणाला, वहिनी, आज तुम्ही मर्यादा ओलांडली आहे. सायली या घराची सून असण्याआधी माझी बायको आहे. आजपर्यंत तिने तुमच्या मुलांचे कपडे धुण्यापासून ते तुमच्या हट्टापायी स्वयंपाक करण्यापर्यंत सगळं काही निमूटपणे सहन केलं. याचा अर्थ ती कमजोर आहे असा होत नाही. जर आज नंतर तुम्ही तिच्या माहेरचा किंवा तिचा असा उद्धार केला तर मी सायलीला घेऊन या क्षणी हे घर सोडून वेगळा राहायला जाईन. मग करा तुम्ही एकट्या या घरावर राजेशाही. सुधीरचे हे शब्द ऐकून अलका पार हादरली. घर फुटण्याची भाषा ऐकल्यावर तिच्या अंगाला कापर भरलं. तिला कळून चुकलं होतं की आज घरातील एकही माणूस तिच्या बाजूने उभा नाही. तिची हुकुमशाही आणि तिच्या शब्दांचा दरारा एका झटक्यात मातीत मिळाला होता. ती सुन्न होऊन ओट्याला टेकून उभी राहिली. तिकडे सुधीर आणि सासूबाई सायलीच्या खोलीबाहेर गेले. सुधीरने हळूच दरवाजा वाजवला. सायली, दरवाजा उघड प्लीज. सायलीने रडवेल्या चेहऱ्याने दरवाजा उघडला. तिचे डोळे सुजले होते. सासूबाईंनी तिला जवळ घेतले आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवला. सासूबाई म्हणाल्या, रडू नकोस माझ्या बाळा. जोपर्यंत मी जिवंत आहे ना, तोपर्यंत या घरात तुझ्या माहेराचा आणि तुझा अपमान करायची हिंमत कोणाचीच होणार नाही. तू काहीच चुकीचं केलं नाहीस. सायली सासूबाईंच्या गळ्यात पडून अजूनच रडू लागली. पण आता तिच्या डोळ्यात अपमानाचे दुःख नव्हते, तर तिला सासरच्या घरात मिळालेल्या या खऱ्या हक्काचा आणि प्रेमाचा आदर वाटत होता. स्वयंपाकघरात एकटीच उभी असलेली अलका सायलीला मिळणारी ही सहानुभूती आणि प्रेम पाहत होती. आज लहान जावेची ती केविलवाणी अवस्था पाहून सासूबाई आणि दिराने तिला जे काही सुनावले होते त्याने अलकाचा संपूर्ण माज उतरवला होता. सायलीच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. सासूबाई तिला धीर देत होत्या आणि सुधीर वहिनीला खडे बोल सुनावत होता. पण अजून एक माणूस या संपूर्ण प्रकरणावर लक्ष ठेवून होता, ज्याच्या शांत राहण्याने अलकाचा माज आजवर वाढला होता. तो म्हणजे अलकाचा स्वतःचा नवरा आणि सायलीचा मोठा दीर रमेश. रमेश नाईट ड्युटी करून कामावरून घरी आला होता आणि त्याने दारातूनच अलकाचे ते विषारी टोमणे
आणि सायलीची ती केविलवाणी अवस्था स्वतःचे कानाने ऐकली होती. रमेश स्वभावाने अत्यंत सरळ आणि शांत होता, पण आज अलकाने ज्या पद्धतीने मर्यादा ओलांडली होती ते पाहून त्याचा संयम पार सुटला होता. रमेश तरातरा स्वयंपाकघरात आला. त्याचा लालबुन झालेला चेहरा आणि कपाळावरची उडणारी शीर पाहून अलका जागीच थरथर कापायला लागली. आजवर रमेश तिच्या घरगुती कटकटींमध्ये कधी पडला नव्हता, पण आज त्याचा अवतार वेगळाच होता. रमेश, तुम्ही कधी आलात? अलकाने भीत विचारले. हो, वेळेवरच आलो, नाहीतर मला कधी कळलंच नसतं की माझ्या पाठीमागे माझ्या घरात माझ्याच बायकोने काय हुकुमशाही माजवलीये. रमेशचा आवाज सिंहासारखा गरजला. तो अलकाच्या अगदी जवळ गेला आणि म्हणाला, अलके, विसरलीस का गो तुझे दिवस? जेव्हा तू या घरात आली होतीस तेव्हा माझ्या आईने तुला पोटच्या मुलीसारखं जपलं. सायली या घरात आल्यापासून एका नोकरदारासारखी ऑफिस सांभाळून रात्री अपरात्री घराचं काम करते, आणि तू फक्त मोठी सून असल्याच्या नावाखाली खुर्चीवर बसून हुकूम सोडतेस. तिचे आईवडील मरण पावलेत ग, आणि तू तिच्या मृत आईच्या संस्कारावर बोलतेस. तुझी जीभ शाबूत आहे की तिला कोड फुटलाय? अलकाचा चेहरा पार काळाबोर पडला. रमेशने यापूर्वी तिच्यावर कधीच आवाज काढला नव्हता. ती ओट्याला धरून उभी राहिली. तिचे पाय लटपटत होते. रमेशने पुढे जाऊन सासूबाई आणि सुधीर समोर हात जोडले. तो सायलीकडे पाहून अत्यंत ओल्या आवाजात म्हणाला, सायली, मला माफ कर. तुझ्या या मोठ्या दिराची लायकी नाही की तो तुला या घरात सुरक्षित ठेवू शकला, पण आज मी तुला शब्द देतो. रमेश मागे वळला आणि अलकाकडे बोट दाखवून ओरडला, अलके, आजच्या आज सायलीची पाय धरून माफी माग. जर तू तिची माफी मागितली नाहीस तर आज संध्याकाळपर्यंत मी तुला तुझ्या माहेरी सोडायला येईन. आणि लक्षात ठेव, माझ्या घरात माझ्या भावाची आणि सायलीची अब्रू वेशीवर टांगणाऱ्या बायकोची मला अजिबात गरज नाही. माहेरी पाठवून देईन हा अलकाचा सर्वात मोठा हत्यार होता, जो ती सायलीवर वापरायची. पण आज तिच्याच नवऱ्याने ते हत्यार तिच्यावर चालवले होते. अलकाच्या पायाखालची जमीनच सरकली. तिला कळून चुकले की आज तिची हुकुमशाही, तिचा अहंकार आणि तिची विषारी जीभ तिला पूर्णपणे एकटी पाडून गेली आहे. तिने रडत रडत सायलीकडे पाहिले. सायलीच्या डोळ्यात अजूनही पाणी होते, पण तिच्या पाठीशी आज अख्खे घर उभे होते. अलका हळूहळू पुढे आली. तिचे मान शरमेने खाली झुकले होते. जिच्या जिभेला हाड नव्हते ती आज पूर्णपणे मुक्की झाली होती. नवऱ्याचा तो रुद्रावतार आणि घरातील प्रत्येकाच्या डोळ्यात स्वतःबद्दलचा तिरस्कार पाहून अलका पार खचली. तिचा सगळा माज, गर्व आणि तोरा एका क्षणात गळून पडला. तिला आजवर वाटत होतं की ती मोठी सून आहे, म्हणजे तिने काही केलं तरी चालेल, पण आज तिच्याच नवऱ्याने तिला घरातून हाकलून देण्याची भाषा केली होती. अलकाला कळून चुकली की नाती अधिकाराने नाहीत तर प्रेमाने टिकवावी लागतात. ते डोळे पश्चातापाच्या अश्रूंनी भरून आले. ती हळूहळू पावले टाकत सायलीच्या खोलीत गेली. सायली अजूनही सासूबाईंच्या कुशीत डोके ठेवून हुंदके देत होती. अलका सायलीच्या समोर गेली. रमेशने पाय धरून माफी मागायला सांगितली होती, पण अलकाच्या डोळ्यातला खरा पश्चाताप पाहून सायली स्वतःच बेडवरून उठून उभी राहिली. अलकाने सायलीचे दोन्ही हात आपल्या हातात घेतले. तिचे हात थरथर कापत होते. अलका अत्यंत रडवेल्या आवाजात म्हणाली, सायली, मला माफ कर ग. आज माझ्या जिभेने सगळा ताळतंत्र सोडला होता. मी मोठ्यापणाच्या अहंकारात इतकी आंधळी झाली होते की मी तुझ्या त्या माऊलीच्या संस्कारावर बोट ठेवली, जी आज या जगात नाही. मला माफ कर सायली. तुझा मोठा धीर मला घरातून हाकलून लावायला निघालाय. माझी चूक झाली ग सायली. मोठ्या जावेला आपल्यासमोर असं हात जोडून रडताना पाहून सायलीचे मऊ मन वितळले. तिच्या मनात अलकाबद्दल कोणताही आकस किंवा सूडबुद्धी नव्हती. तिने लगेच अलकाचे हात धरले आणि म्हणाली, अहो ताई, असं करू नका. तुम्ही माझ्या मोठ्या बहिणीसारख्या आहात. बहिणीने बहिणीला 4 शब्द रागानं बोललं म्हणून काय मनात धरायचं का? तुम्ही माफी मागून मला पापामध्ये टाकू नका. सायलीचे हे शब्द ऐकून अलकाच्या काळजात लख्ख प्रकाश पडला. जिचा तिने इतका छळ केला ती मुलगी आज तिला मोठ्या बहिणीचा दर्जा देत होती. अलकाने सायलीला घट्ट जवळ घेतले.
आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली, आजपर्यंत मी तुला फक्त माझी लहान जाऊ मानत आली आणि म्हणूनच आपल्यात हे हक्क गाजवण्याचं भांडण होत राहिलं. पण आजपासून तू माझी जाऊ नाही, माझी लहान बहीण आहेस. या घरात तुला लेकीसारखं जपण्याची जबाबदारी आजपासून माझी. हा भावनिक प्रसंग पाहून सासूबाई, सुधीर आणि रमेश यांच्याही डोळ्यात आनंदाचे अश्रू आले. रमेशचा राग आता शांत झाला होता. सासूबाई पुढे आल्या आणि त्यांनी त्या दोघींच्या डोक्यावर हात ठेवला. सासूबाई हसून म्हणाल्या, चला, शेवटी माझ्या घराला लागलेली साडेसाती संपली. जावांना जोड नाही असं म्हणतात, ते खरंच आहे. पण जेव्हा दोन जावा बहिणीसारख्या एकत्र येतात ना, तेव्हा त्या घराला स्वर्गाची जोड मिळते. अलके, तुझ्या जिभेला हाड नव्हतं, पण आज सायलीच्या प्रेमाने त्याला योग्य वळण लावलं. त्या दिवसापासून सातपुते परिवाराचा चेहरा मोहराच बदलला. अलका आता सायलीला सकाळी लवकर उठू देत नसे. तू रात्री उशिरापर्यंत ऑफिसचं काम करतेस, सकाळी आरामात उठत जा, असं म्हणून अलका स्वतः स्वयंपाकघरात आनंदाने राबायची. सायली ऑफिसवरून आली की अलकाला कामात मदत करायची आणि दोघीजणी एकत्र बसून चहा पिऊ लागले. घरातल्या भांड्यांचा तो आदळण्याचा कर्कश आवाज आता बंद झाला होता आणि त्याची जागा दोघी जावांच्या खळखळून हसण्याच्या आवाजाने घेतली होती. शेवटी प्रेमाने आणि समजुतीने एका मोठ्या जावेचा अहंकार विरघळला होता आणि त्या घरात खऱ्या अर्थाने सुख शांती नांदू लागली होती. अशाच वास्तववादी कथा पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.